या वयातही नवरा थांबत नव्हता. बायकोला तो एक दिवस पण दूर ठेवत नव्हता. मुलं मोठे झाले तरीही त्याला रोज बायकोसोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शामराव बायकोसोबत त्याच्या सासरवडीमध्ये होता. सायंकाळ होणार होती. शामराव बायकोला म्हणाला, चल आवर लवकर, आपल्याला घरी जावं लागेल. शामरावची बायको म्हणाली, अहो आज थांबू आपण इथेच. शामरावला घरी जायची घाई झाली होती, पण त्याची बायको आज थांबा असं त्याला म्हणाली. पण शामरावने तिला नकार दिला तिथे थांबायला, आणि तो लगेच बायकोला घेऊन घरी आला. बायको शामराववर नाराज होती, पण नाराज होऊन पण ती काय करणार, कारण तिला शामरावची सवय माहीत होती. शामरावचं वय 55 ते 50च्या दरम्यान असेल. या वयात पण शामरावला बायकोशिवाय करमत नसे. काही झालं तरी त्याला रात्री बायकोसोबत त्याला एक दिवस सुद्धा त्याशिवाय जमत नव्हतं. शामरावला 2 मुले होते. मुले पण आता मोठे झाले होते. दोन्ही मुलांचं लग्नाचं वय झालं होतं. रात्री शामराव वाटच बघायचा की मुले केव्हा झोपतात. जेव्हा मुले झोपायचे तेव्हा शामराव बायकोसोबत बेडरूममध्ये असायचा. बायको त्याला म्हणायची, आपले मुलं आता मोठे झाले आणि अजून पण तुम्ही. बायको काही पण म्हणाली तरी पण तो ऐकत नव्हता, आणि त्याचं जे आहे ते. बायको माहेरी पण जात नव्हती. शामराव तिला जाऊ देत नव्हता, आणि गेली तरी सायंकाळी घरी आली पाहिजे. बायकोला तो एक दिवस पण दूर ठेवत नव्हता. ही गोष्ट शामरावच्या मुलांना पण माहिती होती की त्याचे वडील कसे आहेत. त्यामुळे ते पण रात्री वडिलांना डिस्टर्ब करत नव्हते. शामरावची बायको त्याला म्हणायची, मला एक दिवस तरी आराम करू देत जा, तुमचं असं रोज पण. बायकोने कितीही काही सांगितलं तरी पण शामरावचं जे आहे ते होतंच. रात्र झाली की शामराव बायकोसोबत बेडरूममध्ये असायचा. शामरावच्या अशा वागण्याला त्याची बायको कंटाळून गेली होती, पण ती तरी काय करणार, शेवटी तो तिचा नवरा होता. तिला कंटाळा आला तरी पण तिला नवरा जे बोलेल ते ऐकावं लागत होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.